आनंद घेतला पाहिजे महाराज. आनंद, आनंदाचीच कथा आहे ही. आणि ज्या भागवत कथेचं वर्णन केलं तो ही आनंद आहे. म्हणून सांगतो दुसरा शब्द आहे, ऐका. कोणी पान केलं महाराज? उत्तर ऐका. पहिली कथा कोणी सांगितली? तुमच्या गावात पहिली कथा कोणी सांगितली? कोणी? महाराजानं. कोणी सांगितली? महाराजानं. कुठल्या माहित नाही, फक्त आमचे परम मित्र संजय महाराज एवढा. बरोबर बरोबर, तो लक्षात आले. बरोबर आहे. संजय महाराजांची कथा झाली. मग मला सांगा, तुमच्या राहेरमध्ये केलेली कथा जर पहिली कथा कोणी केली हे तुमच्या लक्षात आहे, तर मला सांगा भागवत रूपी अमृत कथा प्रथम कोणी सांगितली हे माहिती आहे का? नाही. म्हणून उत्तर आहे का? नारद विष्णूच्या शाखेवरून ती कथा आली ब्रह्माजीकडे, ब्रह्माजीपासून नारदाकडे, नारदाकडून व्यासांकडे आणि व्यासांकडून शुभदेवांकडे आणि शुभदेवांकडून राजा परीक्षितीकडे, राजा परीक्षितीकडून म्हणजेच याचा अर्थ आहे सूतजीकडे. आणि त्याच सूतजींनी जनाजनामध्ये प्रचार केला. आणि तीच भागवत कथा आज अमोल महाराज तुम्हाला सांगतो. अमोल महाराज कथा तीच सांगतोय. आता नीट ऐकाल ना. कथा मात्र ती आहे ज्या शुभदेवांनी कथा राजा परीक्षितीला सांगितली. तक्षक नावाचा सर्प चावण्यासाठी येणार होता. त्या तक्षक नावाच्या सर्पापासून मुक्त भागवत रूपी अमृत पान केल्यानंतर राजा परीक्षिती मुक्त झाले. हे भागवताचं सामर्थ्य आहे. हे राहेरकरांनो, विनंती आहे माता भगिनींनो तुम्हाला, हात जोडून विनंती आहे गड्या. भागवत रूपी अमृत त्या काळी ही तेच होत, आजही तेच आहे. आणि त्या शुभदेवांनी कथा सांगितल्यानंतर राजा परीक्षितीला मुक्ती मिळावी. ती कथा ज्या संकाधिकांनी नारदाला कथा सांगितल्यानंतर भक्ती महाराणीच्या अंतःकरणात दुःख नष्ट व्हावं. खरं सांगू, अजून बोलू तुम्हाला. एखादा प्रेत योनीत पडलेला व्यक्ती आहे, आमच्या घरातला कोणी निघून गेला म्हणजे प्राण सोडला, त्याच्या निमित्ताने त्याच्या नावाने केलेली कथा सुद्धा त्या व्यक्तीला मुक्त करत असते ना गड्या. ऐकताय ना तुम्ही? कथेत प्रवेश करण्याच्या अगोदर एखादी बाजारात जाताय ना तुम्ही, जाताय. सोपं सांगू तुम्हाला. अमोल महाराज उद्या घरी जेवायला येणार आहे, नका बोलू पण एक उदाहरण दिलो. जेवायला येणार आहे, मालकाला सांगितलं जा लवकर, चांगलं जेवण बनवायचं महाराजांना. बाजारात जा. महाराजांना भेंडी आणायची, गवारी आणायची, वांगी आणायचे, काजू आणायचे, बदाम आणायचे, मनुके आणायचे, शेप आणायचे, अंजीर आणायचे. व्यक्ती बाजारात गेला. बायकोने सांगितलंय महाराज जेवायला येणार आहेत म्हटल्यानंतर डायरेक्ट दुकानदाराला म्हणेल का? ते म्हणेल का? काय करेल? त्याला माहिती आहे मी पैसे देणार आहे. ती वस्तूची काय करेल? पारख करेल. पारख करेल. त्याला पाहिजे, जाणेल त्याला ही वस्तू मी घेऊन जाणार आहे, ही वस्तू पैसे दे. वस्तूला अगोदर जाणार लागतं कडे. वस्तूची पारख झाली पाहिजे. जी भागवत कथा 7 दिवस दरवर्षी तुम्ही कथा ऐकत राहिले, पण भागवताचं महत्व कळालं का? नेमकं काय ऐकावं लागतं माहितीये? महत्व सांगण्यासाठी ही कथा आहे. काय बोलतो ऐका तुम्हाला. प्रेत योनीत पडलेला व्यक्ती जर भागवत रूपी कथा ऐकून मुक्त होत असेल, तर तुमच्या आणि आमच्यासारखी कथा दररोज ऐकताना सुद्धा आमच्या दिल मात्र बदल का होत नाही? म्हणून दुर्भाग्य आहे. एखादा व्यक्ती सांगतो महाराज 100 कथा ऐकल्या मी 100. त्याला विचारलं वय किती आहे बाबा तुमचं? 70 वर्षाचा आहे महाराज मी. 70 वर्षाचा. इतका परमार्थ केला, एवढ्या कथा ऐकल्या. पण त्याला विचारलं गड्या कथा ऐकून उपयोग काय झाला?
तुझ्यातला जर काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, अहंकार जर तीळ मात्र जात नसेल तर 1000 कथा ऐकल्या तरी उपयोग नाही तुझा. म्हणून कथा किती ऐकल्या मला महत्व नाही. एक कथा ऐका, एक दिवस कथा ऐका, पण त्या कथेच्या शब्दाने तुमचं जीवनाचं परिवर्तन झालं पाहिजे. म्हणून उत्तर आहे भगवान शुभदेवांनी कथा सांगितली ना, म्हणून त्याच्या पुढचं उत्तर आहे कविता की भागवत रूपी अमृत आहे. मग भागवत आहे काय? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. ऐका काय आहे भागवतामध्ये? सत्याला वंदन आहे. सत कशाला म्हणतात? सत कशाला म्हणतात माहितीये? जे कालही होतं, आजही आहे आणि उद्याही जशाची तसं राहणार आहे, याला सत म्हणतात. त्रिकालाबाधित सत्य आहे, त्याला सत्य म्हणतात. उत्तर आहे का? दुसरा शब्द आहे चित. चित माने चित या शब्दाचा अर्थ करतो. चित म्हणजे काय? लेकरांनो ऐका, संध्याकाळी आपण पुस्तक वाचायला बसलो. काय बसलो? पुस्तक वाचायला बसलो आणि अचानकपणे रात्रीच्या 8 वाजता आम्ही पुस्तक वाचायला बसलो. लाईट जावी, पुस्तक वाचता येईल का? नाही. आणि लाईट येणार नाही, पण पुस्तक वाचायचंय. आता काय करावं? कंदील लावावं लागेल. काय करावं लागेल? दिवा लावावा लागेल. दिवा. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पुस्तक वाचण्यासाठी जर आम्हाला प्रकाशाची आवश्यकता आहे तर जीवन जगण्यासाठी परब्रह्म परमात्म्याची आवश्यकता आमच्या जीवनात काय आहे? चित्त म्हणजे प्रकाश आहे. आनंद या शब्दाचा अर्थ काय आहे? आनंद या शब्दाचा अर्थ काय होतो माहितीये? आनंद कशाला म्हणतात? आनंद या शब्दाचा अर्थ काय होतो बघा. तुम्ही शाळेत जाताय ना, शाळा शिकताय ना, मला असं वाटतं अनेक वर्ष भागवत रूपी अमृत कथाही तुम्ही ऐकलेली आहे. मग आनंदाची व्याख्या सुद्धा कदाचित तुम्हाला माहिती असेल. एक उत्तर देतो तुम्हाला. सुखाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? सुखाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. पापाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? पुण्य आहे. धनवानाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? निर्धन आहे. म्हणजेच गरीबाचा विरुद्धार्थी शब्द श्रीमंत आहे. तर उत्तर आहे का? आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? आपण काही शाळेत गेलेलो नाही, पुरुष मंडळ. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःखच ना. हा, जरा बोललो म्हणजे मला बरं वाटतं. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? दुःख. जमलं. आता ऐका. आणि सुखाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? सुखाचा 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 सुख. सुख सुख माहिती आहे तुम्हाला? बाजारात मिळतं ते किलो ना. मला एवढं सांगावं लागेल. सुखाचा विरुद्धार्थी शब्द दुःख आहे. तर आनंदाचा विरुद्धार्थी शब्द जर तुम्ही म्हणत असाल मला दुःख, तर साप चुकीचा आहे. आनंद आणि सुख या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कधी एक झाले नाही, आताहून पुढे कधी होणार नाही. नीट ऐका. आनंद वेगळा आहे आणि सुख वेगळं आहे. नीट ऐका. सुख मिळतं ते प्रपंचात मिळतं आणि आनंद जर कुठे मिळत असेल तर या कथा मंडपात मिळत असतो. नीट ऐका. मग सुख एखादा म्हणला महाराज असं कसं बोलत आहे? सुख आणि आनंद एकच आहे. एकच आहे. सुख आणि आनंद जर एक असते तर गोस्वामी तुळशी बाबांना वंदना करत असताना म्हणायची वेळ आलीच नसती. रामचरित्रामध्ये जो आनंद सिंधू सुख रासी. काय शब्द वापरलं? जो आनंद आणि सिंधू सुख राशी. ऐकताय ना? आनंद सिंधू आहे आणि सुखाची राशी आहे. याचा अर्थ असा आहे, आनंद वेगळा आहे आणि सुख वेगळं आहे. एक व्यक्तीनं लय कथा ऐकल्या होत्या. त्यानं म्हणला महाराज आनंदाचा विरुद्धार्थी शब्द मी सांगतो. मी म्हणलं सांग काय आहे? त्यानं म्हणला निरानंद. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द काय? निरानंद. नीर या शब्दाचा अर्थ होतो गेलेला आनंद. याला म्हणतात नीर. आता आहे का? नीर शब्द त्याने लावला. कुठं लावला? कोणत्या शब्दाला लावला? आनंद. हा, आता मात्र लक्ष देऊन ऐकायला असं मला वाटायला. नीर शब्द आनंदाला लावला, मनाला लावला नीर.
पण आनंद तो जसाच तसाच होता ना. आनंदात काही बदल झाला का नाही. आनंद जशाची तसा आहे. आनंदाचा विरुद्धार्थी शब्द न भूतो न भविष्यती आजपर्यंत कधी झाला नाही आणि इथून पुढे कधी होणार नाही. आनंद तटस्थ लक्षणात आहे. आता उत्तर आहे का? मग आनंद शब्दाची परिभाषा काय आहे, व्याख्या काय आहे? एक वाक्य सांगू तुम्हाला. गड्यांनो, धनलप के गद्दों पर सोने का नाम आनंद नहीं होता. धनलप के गद्दों पर सोने का नाम आनंद नहीं होता. एसी के कमरे में विश्राम करने का नाम भी आनंद नहीं होता. करोड़ों की संपत्ति कमाकर गाड़ी में घूमने का नाम भी आनंद नहीं होता. गुरुदेव, आनंद की परिभाषा क्या है? मेरे गुरुदेव जी कहते थे, देखो भाई, आनंद की परिभाषा अगर आप जानना चाहते हो तो आनंद क्या है? देखो, आनंद धनलप के गद्दों पर सोने का नाम आनंद नहीं होता. करोड़ों की संपत्ति कमाकर गाड़ी में घूमने का नाम आनंद नहीं होता. एसी के कमरे में विश्राम करने का नाम भी आनंद नहीं होता. फिर गुरुदेव, आनंद क्या है? आनंद तो अंदर की चीज होती है प्यारे, बाहर तो होती ही नहीं. आनंद आपल्या जवळ आहे का? जवळ, पण हुडकतो कुठं आपण? कुठं? बाहेर हुडकतो. 2003 ला जोग महाराज शिक्षण संस्थेत असताना आमचे वैद्य बाबा, वरेकर बाबा असंही संस्थेत असताना उदाहरण द्यायचे महाराज. सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदायातला आधार मोठं व्यक्तिमत्व आहे महाराज. बाबांचा चेहरा पाहिल्यानंतर आजपर्यंत केलेलं कर्म सुद्धा आमच्या समोर केलेलं, आजपर्यंत केलेलं सत्कर्म सुद्धा गुरुदेवांच्या चरणावरती समर्पित आहे महाराज. एवढं व्यक्तिमत्व. विचार सागर सांगत असताना कोरेकर बाबा सुंदर सांगायचे गड्या, राधेश्याम महाराज, बाबांचं नाव काढलं की मला बोलणं होत नाही. नाव मारुती, उपाधी शांती ब्रह्म. नाव मारुती आहे, कर्म रावणासारखं आहे आजच्या काळातले. व्यक्तिमत्व माणूस कसा असावं माहितीये तुम्हाला? मान्य आहे ना गड्या? मनुष्य गलती का पुतला है, अक्सर वो ही जाती है. सुधारे अपनी गलती को उसे इंसान कहते हैं. पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. जे दुसऱ्याचं मन जाणू शकत नाही, दुसऱ्याचं हृदय जाणू शकत नाही, तो माणूस कसला रे गड्या? आनंदी या शब्दाशी बोलतोय. बाबा सांगायचे, 70 वर्षाची म्हातारी, तुम्ही ऐकलं असेल कीर्तनात वरिष्ठांकडून. बाबांचे शब्द आहेत महाराज, आपली वाणी कमी पडते. त्यांनी सांगावं, 1000 वेळा सांगावं तरी मी त्याच्यात गोडवा आहे. आम्ही एकदा सांगावं तरी गोडवा निर्माण होत नाही, सामर्थ्य नाही ना महाराज. सांगू तुम्हाला, बाबा सांगायची, 70 वर्षाची म्हातारी गोदड शिवाय बसली. काय शिवायला? गोदड म्हणतात ना तुमच्याकडे? बदग. आमच्याकडे बदग म्हणतात, तुमच्याकडे गोदड म्हणतात. गोदड शिवाय बसली. रात्रीची वेळ, 70 वर्षाची म्हातारी, आणि अचानक काहीतरी काम असतो, बाहेर आले. सुई हरपली महाराज. 70 वर्षाची म्हातारी सुई हरपली. गोंधळ करू लागली. 8 वाजले रात्रीचे, पण ह्या म्हातारीला सुई काय सापडणार? आता कल्लाच्या दिवस सुई सापडत असते का? 70 वर्षाच्या म्हातारीला अगोदरच दिसायला कमी, पुन्हा चष्मा नको, पुन्हा कस करावं? हिने विचार केला, करावं काय? बाबा सुंदर सांगायचे, काही तरुण मुलं जात होती, ज्यांनी कथा ऐकली होती, कीर्तन ऐकत होते. त्याने सांगितलं, बाबा मदत केली पाहिजे ना. पर पीडा सम नाही अदमान. जो दुसऱ्याचं दुःख जाणतच नाही, त्याच्यासारखा अधम व्यक्ती कोणी नाही. एकाला विचारलं, म्हणे आजी, हो आजी काय झालंय आजी सांगा ना. आजीने सांगितलं, बाळा अरे माझी सुई हरवली रे. याने विचारलं नाही, कुठे हरवली? हरवली म्हणे आता दारामध्ये आला. आजी हुडकत होती सुई. आता कुठे हुडकत होती ऐका? सुई हरवली घरामध्ये. आजी हुडकत होती, पोळला लाईट लागलेली होती, वाळूचा ढिगारा होता, हुडकत होती. या पोराला वाटलं चला आपण बी थोडं मदत करायला काय हरकत आहे. तासभर झाला तरी ह्याला सुई सापडली नाही. दुसरा आले, म्हणला बाळू काय करायला? म्हणला आजीची मदत करायला.
लय लोक म्हणाले म्हणला परपीडा असं म्हणे हे अधमाय. दुसऱ्याचं हृदय जाणलं पाहिजे, जाणलं. मी आधीच हृदय जाणलं म्हणलं, सुई हुडकायला लागलो म्हणलं. वाक्य कशासाठी बोलतोय? 2 आले 3 आले, अख्खं ट्रॅक्टर वाळूचं भरलेलं होतं, सर्व कामं केलं तरी काही सूड सापडली नाही. 5वं जरा हुशार होतं, 5वं लई हुशार होतं. कथेच्या शेवटला बसायचं, पण लक्ष देऊन महाराज काय बोलते लय लक्ष देऊन ऐकायचं एक एक शब्दाकडं. त्याने विचार केला म्हणला आपण बी सुई हुडकू, म्हणला काय हरकत नाही, पण अगोदर विचारतो खरं बा आजीला आजी सुई हरपली कुठं. हुडकून द्यायला काय अडचण नाही म्हणलं, पण विचारा काय हरकत आहे म्हणलं कुठं हरपली. आजीला विचारलं आजी सुई कुठं हरपली. आजी म्हणली घरात. कुठं? घरात हरपली म्हणले. अरे जी वस्तू जिथं हरपली ना गड्या ती तिथंच शोधावी लागेल ना. आम्ही बाहेर हुडकतो ना, आनंद आपल्या जवळ आहे गड्या, आपल्या जवळ आहे, पण हुडकतो आम्ही बाहेर. माझे गुरुदेव महाराज सांगायचे गड्या, शक्ती धर्मानंद सरस्वती सांगायचे, एक थोडस राधेश्याम महाराज वाटत असेल, पण सांगतो गाणाऱ्यानं कधी स्वतःसाठी गायचं नसतं, परमात्म्यासाठी गायचं असतं. जो समाजासाठी गायन करतो ना तो गायक कधी असू शकत नाही महाराज. एखादा कथाकार लोकांना खुश करण्यासाठी कथा करत असेल, कथाकार कधी असू शकत नाही, तो पोपटपंची आहे. माझे गुरुदेव महाराज सांगायचे, कथा तुम्ही ईश्वरासाठी करा. लोकांना आवडेल अशी कथा करायची काय गरज आहे? जगाला आवडेल अशी कथा करण्यापेक्षा देवाला आवडेल अशी कथा करा. जग आपोआप तुमच्यावर प्रेम करतो रे, आपोआप करत. जगाला आवडण्यासाठी कथा केली तर कदाचित तुम्हाला देवापाशी जागा नाही, म्हणून देवाला आवडेल यासाठी करा. आनंद आहे महाराज. म्हणून सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय. काय आहे? 3 ताप आहेत महाराज. कोणते 3 ताप आहेत आमच्या जीवनामध्ये जगत असताना? कोणते ताप आहेत? छोटे कोणते ताप आहेत? एक थंडी ताप, दुसरं हिव ताप, आणि तिसरं कोणता? अंग ताप. ही नाही ऐकलं आम्ही. 3 ताप आहेत, पण या 3 तापापैकी 3 ताप आहेत. कोणते? रामचरित्रामध्ये गोस्वामी तुलसी बाबा सांगतात, दैहिक दैविक भौतिक तापा रामराज का हो ही व्यापा. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. श्लोकात अटकलोय आपण, महात्म्य वर्णन करायचे महाराज. ऐका, म्हणून 3 तापाला विनष्ट करण्याचं सामर्थ्य कशात आहे? कोणते ताप आहेत? कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी श्याम के दास. सांगू तुम्हाला? ऐकताय ना तुम्ही? ऐकताय ना? निर्लक्ष नाही. तन दुखी. आमच्या तुमच्याकडे कारखाने आहेत महाराज. काही काही लोकांना म्हणतात एवढी श्रीमंती देवानं दिलेली असते, घ्या ना महाराज चहा घ्या ना, थोडा चहा घ्या ना. नको नको, चहा घेत नाही. घेत नाही का? जमत नाही. 2 अर्थ आहेत महाराज. घ्या ना, घ्या चहा, घ्या ना चहा, घ्या ना. नाही हो, घेत नाही. मी विचारलं घेत नाही तर जमत नाही. ती म्हणलं घ्यायला काय अडचण नाही म्हणला, पण शुगर आहे म्हणला, बीपी आहे म्हणून. जर लईच साखर खाल्ली तर काय होईल म्हणला? बीपी हाय होईल. आणि मग काय होईल? राम नाम. राम नाम सत्य होईल म्हणला. तन दुःखी तन माने शरीर. शरीराला पीडित आहेत महाराज. गुरुदेव महाराज सांगायचे. दुसरं तन दुःखी मन दुःखी. नीट ऐका. मायबाप विचार करतात गड्या. मायबापाच्या मनात विचार असतो की माझ्या मुलाचं लग्न चांगलं करायचं, माझ्या मुलीचं चांगल्या ठिकाणी लग्न करायचं, हाडाची काढा रक्ताचं पाणी करतात रे मायबाप आपल्या लेकरासाठी. एवढं मोठं करावं. मायबाप आपल्या लेकरासाठी डोळ्यासमोर स्वप्न बघत असतात गड्या. माझ्याकडे एवढं आहे ना माझ्याकडे, तर माझ्या मुलाचं लग्न एवढं मोठं करून देणार, लोकांनी बघत बसलं पाहिजे. माझ्या मुलीचं लग्न एवढं सुंदर करून देणार. बाप विचार करतो, आणि रात्रीच्या वेळेला मुलगा नोकरांनीला घेऊन पळून जातो. काय दुर्भाग्य आहे सांगा. स्वप्न रंगवणाऱ्या माय बापाचा काय दोष
दोष आहे. माय बापाने असं काय केलं माझा काही क्षणामध्ये माय बापाचं मन दुखवणारी आजच्या काळात संतती आहे ना. म्हणून उत्तर आहे का याला म्हणतात मन दुखी. तिसरा वर्ग आहे धन बिन रहत उदास. महाराज मग सुखी कोण आहे सांगाव. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई राजा दुखिया प्रजा दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर में रागी दुख के सुख दे गुजरी माया जागी रे दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं. जो देखे सो दुखिया बाबा. या जगात सुखी कोण आहे मला सांगा. ज्याच्याकडे आहे तोही दुखीच आहे. एकानं सांगितलं